नमस्कार मित्रांनो, अजित खेतले. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ISO एक प्रकार असतो. ISO सर्टिफिकेशन ते काय असतं? इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑफ ऑर्गनायझेशन. ही एक इंटरनॅशनल संस्था आहे. तिचे काही पॅरामीटर्स आहेत, तुमच्या क्वालिटीवरती आहे, तुमच्या सिस्टमवरती आहे. तुम्ही ते काम कसं करावं हे लिहायचं ते स्टँडर्ड बघून आणि तसं ते काम करायचं. मग त्याचे ऑडिट्स होतात. इंटरनल ऑडिट होतं, एक्सटर्नल ऑडिट होतं. तर ISO 9001 हे तुमच्या प्रॉडक्ट संदर्भात असते. तुमचा एखादा प्रॉडक्ट असेल त्याला तो दिला जातो, मग तो एका सिस्टम थ्रूच बनतो. तसं 45,001 ही सेफ्टीसाठी असतं. तुमच्या कारखान्यामध्ये तुम्ही सेफ्टी ठेवता की नाही, सेफ्टी पॅरामीटर्स पाळता की नाही, जेणेकरून तुमचं प्रॉडक्ट सुरळीत त्याच्यामधून निघून जातं. तसं 17,000 एन्व्हायरमेंटल असतं. एन्व्हायरमेंटल पॅरामीटर्स तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करताना त्याच्यावरती लक्ष देता की नाही, ते पॅरामीटर्स तुम्ही पाळता की नाही, हे 3 स्टँडर्ड बऱ्याच इंडस्ट्रीजला असतं. तर मित्रांनो, हे तुम्ही स्वतः एक ऑडिटर होऊ शकता. ह्याच्यामध्ये तुम्ही इंटरनल ऑडिटर म्हणून काम करू शकता, तसंच एक्सटर्नल ऑडिटर म्हणून काम करू शकता. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.